एव्हरीवन, डॉक्टर चव्हाण. आम्ही आलेलो आहेत लोणारवाडीमधील मौशींना विंग ब्राईटचे औषध दिलेले आहेत. त्यांना देऊन 10-12 दिवस झालेले आहेत. तरी देखील आपण त्यांच्याकडून या औषधाबद्दल माहिती घेऊ. मावशी, तुमचं नाव सांगा. शालन राम आटपळकर, लोणारवाडी. तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? मणक्याचा गॅप. अजून दुसरा? पाय दुखत होते, पाय ठणक मारत होता, कंबर. जेव्हा तुम्हाला हे औषधं दिले आपण, त्या दिवशीपासून तुमच्या दुखण्यामध्ये काही फरक पडला का? हो, 8 दिवसामध्ये ठणक कमी झाला माझा. 8 दिवस खाल्ल्यावर औषध. ठीक. तर औषध तुम्ही नित्यनेमाने घेतात का? हो. ठीक आहे, चालतंय. मग ही औषध तुम्हाला परत घ्यायला आवडेल का नाही? हो. ठीक, चालेल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझ्यासोबत मसुराम जाधव मामा बसलेले आहेत. ते मागच्या 15 दिवसापासून आपल्याकडे येत आहेत. 15 दिवसाआधी आलते आणि त्यांना काय काय त्रास होता आपण मामांना विचारू. मामा, मला सांगा, तुम्हाला काय त्रास होता? माझ्याजवळ येण्याआधी तुम्हाला काय त्रास होता? गुडघे, पोट दुखत होतं. हां, अजून? कंबर. ओके. आणि वातेचा सुद्धा तुम्हाला त्रास होता, बरोबर? तुम्ही दवाखान्यात दाखविलं बऱ्याच. मग आता मी तुम्हाला हे आर्थो पावडर आणि विटारीज दिलं, मग काय फरक पडला आता तुम्हाला? किती फरक पडला मामा? सगळं बंद झालं, म्हणजे दुखायचंच राहिलं. अच्छा, म्हणजे 100% व्यवस्थित तुमचं दुखणं बंद झालं आहे का नाही? मग लोकांना काय सांगणार तुम्ही, की म्हणजे हे आपलं जे आयुर्वेदिक औषध आहे ते घ्यायला पाहिजे की नाही? घ्यायला पाहिजे, सांगा. आणि मामांनी दुसरे पेशंट सुद्धा पाठविलेत, त्यांना खूप म्हणजे ते समाधानी आहे आपलं आर्थो आणि विटारीज घेतल्यामुळं. धन्यवाद मामा, तुम्ही आमच्याकडे आलात. थँक्यू.